नमस्कार साहेब. नमस्कार. तर आपल्याला या प्लॉटला ग्रीन केअर ॲग्रोची शक्तीकृत वापरल्यानंतर काय रिझल्ट मिळाला? प्रोडक्ट वापरण्याच्या अगोदर प्लॉटची परिस्थिती एवढी बिकट होती की हा पूर्णपणे प्लॉट हा पाण्याखाली होता. पाण्याखाली असल्यामुळे जी पूर्णपणे ग्रोथ थांबली होती, पाण्यातली अंतर्गत असलं ते नव्हतं. नंतर आपटेक म्हणावा असा काय नव्हता, काळू किती कसली नव्हती प्लॉटला. मग नंतर उमेश सरांनी माझ्याकडे आले, त्यांना मी शक्तीकृत दिलं ग्रीन केअर ॲग्रोचं. ते वापरले, ते त्यांना दिल्यानंतर पहिल्याच एक साधारणतः 4-8 दिवसामध्ये यामध्ये बदल जाणवायला दिसला. पानातलं अंतर चांगलं वाढलं, ग्रोथ चांगली घेतली, काळोखीमध्ये चांगला फरक आला. पानाची कॅनोपी वगैरे चांगली सुधारलेली आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे पानातलं अंतर पण चांगलं वाढलेलं आहे, म्हणजे एकदम बेस्ट रिझल्ट आलेले. तर आपण इतर शेतकऱ्यांना जे केळीची वाढ खुंटते, पानातलं अंतर नसतं, पोगा निघत नाही बाबा, त्याबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना या प्रोडक्ट बद्दल काय सांगणार? शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो किंवा तुमची जर परत जर केळीची वाढ जर थांबली असेल तर तुम्ही बिनधास्तपणे ग्रीन केअर ॲग्रोचं शक्तीकृत हा मॉलिक्यूल जरूर वापरावा, एवढं मी सांगू शकतो. तर या शक्तीकृत वापरल्यानंतर जे लंबात साहेब आहेत ते खुश आहेत का? हा, एकदम खुश आहेत. लंबात साहेब एकदम खुश आहेत. काय नाही, तिथून पुढे आता आम्ही चांगलं बुंदेवर काम करणार आहे. बुंदे झाल्यानंतर आम्ही त्याच्या परत नंतर वेनच्या स्टेजला वेनवर बाकी काम वगैरे करणार आहे. म्हणजे इथून पुढे आम्ही सगळे जर मॉलिक्यूल वापरू तर मग ग्रीन केअर ॲग्रोचं वापरू. ओके, ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.